आज या ठिकाणी आमच्या पिंपळगाव नगरीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रशांत भाऊ आबंग आणि पंचायत समिती पिंपळगाव गणाचे उमेदवार मनोहर शेठ इंदोरे यांचा प्रचाराचा शुभारंभ आम्ही आमच्या गावामधून आज केलेला आहे। प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन आम्ही या प्रचार दौऱ्याला सुरुवात केलेली आहे। प्रथमतः या दोन्ही उमेदवारांना आमच्या समस्त ग्रामस्थ पिंपळगाव यांच्या वतीने मी शुभेच्छा देतो। खरं पाहायला गेलं तर भाऊ, पिंपळगाव नगरीमध्ये खूप अशा समस्या आहेत। इथून मागे अनेक जिल्हा परिषद सदस्य आमदार या ठिकाणी गेले, परंतु जो पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचे प्रश्न आहे, जवळजवळ आमदार साहेबांचं गाव देखील इथून जवळ आहे, परंतु रस्त्यावरती इतके खड्डे झाले, लोकांना प्रचंड मनस्ताप या ठिकाणी सहन करावं लागते। तुम्ही जर या ठिकाणी 100% निवडून येणार आहे, तर तुमचा तुम्ही पाण्याचा प्रश्न असेल आणि रस्त्याचा प्रश्न असेल आणि बेरोजगारी इतकी वाढलेली आहे की तरुणांना अक्षरशः नोकऱ्या मिळत नाही। नोकऱ्यांसाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न 100% कराल, एवढा विश्वास मला या ठिकाणी आहे। खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर पिंपळगावकरांचा प्रचंड प्रतिसाद या दोन्ही उमेदवारांना मिळत आहे। ही गर्दी पाहून तुम्ही पाहू शकता, पिंपळगावकर नक्कीच 80% मतदान हे 100% या दोन्ही उमेदवारांना झाल्याशिवाय राहणार नाही। आणि येत्या काळात 5 तारखेला तुम्ही सर्व ग्रामस्थांना, या पंचायत समिती गण असेल, अवसरी बुद्रुक पिंपळगाव जिल्हा परिषद गट समस्त ग्रामस्थांना मी कळकळीचे आणि नम्र आवाहन करतो की अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रशांत भाऊ आबंग असतील, पिंपळगाव पंचायत समितीचे उमेदवार मनोहर शेठ इंदोरे असेल, ह्या दोघांना तुतारी वाजवणारा माणूस आणि धनुष्यबाण या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा, विजयी करा, विजयी करा। धन्यवाद। रामकृष्ण।